आता पहाटेची वेळ होती. गुरुप्रीत सिंग झोपेमध्येच होता, पण त्याला झोपेमध्येच ऐकू येत होतं की कोणीतरी उलट्या करतंय. ते ऐकून गुरुप्रीत सिंगची झोप मोडली. उठून बघतोय तर काय, त्याचे जे मित्र होते ते उलट्या करतात. कोणी उलट्या करतंय, कोण अस्वस्थ होतंय, कोण येणारकं बडबड करतंय, हे बघून त्याला काहीच कळत नव्हतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. बघतोय तर काय, द्वारकाबाईचा जो ढाबा होता तो ढाबा पूर्ण जळून खाक झाला होता, पूर्ण खंडर झालं होतं. त्याला आता काही कळतच नव्हतं. तो त्याच्या मित्रांना विचारायला लागला, अरे ये ढाबा कैसे जल गया, तुमको क्या हो गया, अरे हा ढाबा कसा जळला, तुम्हाला काय झालं. तो बघतोय तर काय, कोणी आपल्या तोंडातून उलट्या काढतंय, कोण आपल्या तोंडातून टायरचे तुकडे काढतंय, तर कोणी माती काढतंय, तर कोणी तोंडातून कपड्याचे तुकडे काढतंय.